नमस्कार, सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एक गोड रेसिपी बनवतोय पोह्यांची. तर इथं त्यासाठी मी 1 कप असं पाणी घेतलं आहे, केशर टाकलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये अर्धा कप अशी साखर टाकली आहे. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथं आपण नैवेद्य बनवतोय. नैवेद्य बनवताना आपल्या मनात शांतता आणि भक्तीची भावना असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण प्रसाद केवळ ही एक डिश नसून ती देवाप्रती आपली श्रद्धा असते. तर इथं मी खसखससुद्धा 1 चमचा घेऊन थोडीशी भाजून घेतली आहे हलकीशी. 1 चमचा तूप टाकलं आहे आणि ड्रायफ्रूट्स आपण ह्यात थोडेसे फ्राय करून घेऊया. मनुके टाकलेत, बदाम, काजू आणि पिस्ता थोडा थोडा घेऊन मी टाकला आहे. 2 चमचे असं ड्रायफ्रूट्स आहेत. तर हे आपण आता साईडला काढूया. खरपूस भाजून घेतले आहेत. आता इथे मी 1 कप असं पोहे घेतले आहेत, स्वच्छ करून घेतले आहेत आणि कपड्याने पुसून घेतले आहेत. तर तुम्ही धुवून स्वच्छ चाळणीतसुद्धा ठेवू शकता हे पोहे. पोहे हे शुभ मानले जाते आणि सात्विक आहेत, म्हणून विशेषतः गोड पोहे आपण करणे गूळ किंवा साखर किंवा दूध टाकून बनवतो. त्यामुळे हे पोहे अतिशय पौष्टिक आणि साधे असतात. तर इथं मी साखर टाकून बनवलं आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी दूधसुद्धा वापरू शकता. तर आता पोहेसुद्धा तुपात छान असे भाजून झाले आहेत. पोहे आपण तुपात भाजल्यामुळे सुट्टे-सुट्टे होतात आणि छान होते. चवीलासुद्धा छान लागतात. तर यामध्ये आपण साखरेचं पाणी केलेलं केशर टाकून ते टाकलं आहे. तर हे छान असं आता उकळून घेऊया. आणि यामध्ये उकळले पोहे की यामध्ये दूध पावडर टाकली आहे थोडीशी, ऑप्शनल आहे, नाही टाकली तरीही चालेल. तर 2 चमचे असे मोठे मी दूध पावडर टाकली आहे. दूध पावडर गुठळ्या न करता आपल्याला ह्यात मिक्स करून घ्यायची आहे. छान अशी मिक्स झाली की ह्यामध्ये आपण आता दुधाची मलाई टाकू 1 चमचा अशी. तर त्यामुळे सुद्धा ह्या पोह्यांची चव छान आणखीनच वाढते. आणि छान असं मिक्स करून घेऊया आपण यामध्ये. मिक्स झालं आहे. आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले ते टाकूया. बदाम, काजू, पिस्ता फ्राय करून घेतलेला आणि थोडेसे मनुके ते पण टाकले आहेत. विलायची पावडर टाकूया स्वादासाठी, मस्त होते. आणि आता ही छान असे आपले पोहे तयार झाले आहेत. टुटी फ्रुटी टाकली आहे थोडीशी, ऑप्शनल आहे, पण छान दिसते ही डिश. आणि आपण जी भाजून ठेवलेली खसखस आहे ती सुद्धा 1 चमचा अशी टाकून घेतली आहे. दत्त जयंतीला तुम्ही ह्यावेळेस नैवेद्य म्हणून हे गोड पोहे दाखवू शकता आणि तुमची श्रद्धा भक्तिभावाने हा प्रसाद तुम्ही समर्पित करू शकता. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.